नमस्कार. लहान मुलांना भाज्या खाऊ घालणं म्हणजे एक मोठं टास्क असतं, बरोबर ना? पण काळजी नसावी. आज आपण काही अशा सोप्या आणि प्रभावी टिप्स पाहणार आहोत, ज्यामुळे जेवणाची वेळ रडारडीची नाही, तर एक आनंदाचा क्षण बनेल. अरे देवा, माझं बाळ भाजीच खात नाही असं वाटणं खूप नॉर्मल आहे. जवळजवळ प्रत्येक घरात हीच कहाणी असते. त्यामुळे निराश व्हायचं काहीच कारण नाहीये. आणि यातली सगळ्यात चांगली गोष्ट काय आहे माहिती आहे? लहान वयातच ही सवय लावली ना, की मग पुढे खूप सोपं जातं. सगळा खेळ फक्त योग्य पद्धतीने आणि योग्य वेळी सुरुवात करण्याचा आहे. तर मग सुरुवात नक्की करायची कशी? चला काही अगदी बेसिक पण अत्यंत महत्त्वाच्या गोष्टींपासून सुरू करूया. सुरुवात करताना ना एकदम थोड्या प्रमाणात द्या, म्हणजे अगदी चमचाभर. गाजर, भोपळा, पालक अशा वेगवेगळ्या भाज्या ट्राय करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, त्यात चवदार बनवा. म्हणजे कसं, छान शिजवलेल्या, मऊ आणि त्यांच्या आवडीच्या पदार्थात, म्हणजे डाळ भात किंवा पोळीत मिसळून द्या. मग बघा कसं खातात ते. आता पुढची स्टेप, जेवणाला एक गमतीशीर खेळ कसं बनवायचं. कारण खाणं मजेदार वाटलं पाहिजे, शिक्षा नाही. हे बघा, साधी भाजी देण्याऐवजी तेच जर आपण रंगीबेरंगी आकारात दिलं तर, किंवा भाजीचे छोटे छोटे तुकडे करून दिले तर, कधीतरी गरम सूप पण ट्राय करता येईल. म्हणजे जे दिसायला छान, ते खायला पण छान वाटतं. आणि हा तर आहे आपला ब्रह्मास्त्र. मूल थोडंसं जरी खाल्लं ना, तरी त्यांचं भरभरून कौतुक करा. वा, किती छान भाजी खाल्लीस असं म्हटल्यावर जो आनंद त्यांना होतो ना, तोच त्यांना परत खायला प्रोत्साहन देतो. आता वळूया सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे, तुमची भूमिका. हो, तुमची भूमिका खरंच खूप महत्त्वाची आहे. कारण मुलं पाहून शिकतात. अगदी खरं आहे. ते जे बघतात तेच करतात. आपण स्वतः जर भाज्या आवडीने खाल्ल्या तर तेही नक्कीच ट्राय करतील. आणि एक गोष्ट अगदी मनात पक्की करा, खायला कधीही जबरदस्ती करायची नाही. त्याने नकार दिला, ठीक आहे, थांबा. पण हार मानू नका. 2-3 दिवसांनी तीच भाजी परत एकदा शांतपणे द्या. आणि आता आपण आलो यशाच्या सिक्रेटकडे. यात फक्त 2च गोष्टी आहेत, सातत्य आणि योग्य वेळ. रोज जेवणाची एकच वेळ ठेवा. म्हणजे काय होतं की त्यावेळेला आपोआप भूक लागते. आणि हो, जेवणाच्या मध्ये बिस्किटं किंवा जंक फूड देणं टाळा, कारण त्यानेच तर खरी भूक मरते. आता हा आकडा बघा, 7 ते 10. हा आकडा खूप खूप महत्त्वाचा आहे. का ते सांगतो. एखाद्या मुलाला नवीन भाजीची चव स्वीकारायला कमीत कमी 7 ते 10 प्रयत्न लागू शकतात. हो, आपण काय करतो, 2-3 वेळा देऊन बघतो आणि सोडून देतो. पण खरा खेळ इथेच आहे. धीर सोडू नका. तर मग आजच ठरवा, कोणतीही एक नवीन भाजी निवडा आणि ह्या टिप्स वापरून नव्याने सुरुवात करा. लक्षात ठेवा, प्रत्येक लहान प्रयत्न महत्त्वाचा आहे.